Right. Good evening, everyone there in India. भारतामधील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींना माझा नमस्कार. And today we are continuing our study of the prison epistles. संत पावलानं रोमच्या तुरुंगवातात असताना लिहिलेल्या 4 पत्रापैकी एपिस्करास पत्राचा उर्वरित भाग आज आपण अभ्यास करणार आहोत. आमेन. Last week we looked at the book of Ephesians, and today we're going to finish the book of Ephesians. गेल्या आठवड्यामध्ये आपण एपिस्कराच्या पत्राच्या अभ्यासाला सुरुवात केली. जवळजवळ निम्म पत्र आपण संपवलेलं आहे. उरलेल्या पत्राचा आज आपण अभ्यास करणार आहोत. But before we start, we will pray. प्रार्थनेनं आजचा वर्ग आपण सुरू करूया. Lord, we thank you for this time together. प्रभू परमेश्वरा, आमचा हा एकत्रित वेळ आज आशीर्वादित कर. We pray that you will open our eyes to see the truth of Christ. ख्रिस्तामधील सत्य जाणून घेण्यासाठी आमचे नेत्र उघड प्रभू. And help us to learn more of your precious word. तुझ्या अनमोल वचनामधून अधिक जाणून घेण्यासाठी आम्हाला सहाय्य कर. Pray that you would teach us by your Spirit. तुझ्या पवित्र आत्म्याद्वारे तू आम्हाला शिकव. And make us to live a life that is worthy of your name. तुझ्या नावा प्रित्यर्थ योग्य प्रकारे जीवन जगण्यासाठी तू आम्हाला सहाय्य आणि मदत कर. In Jesus' name we pray. Amen. येशूच्या नावामध्ये. आमेन. आमेन. Amen. So last week we looked at the first 3.5 chapters of Ephesians. एपिस्कराच्या पत्राचा 3.5 अध्याय गेल्या आठवड्यामध्ये आपण अभ्यास केलेला आहे. We looked at the wonderful truth of our inheritance in Christ. आणि या एपिस्कराच्या पत्रामध्ये ख्रिस्तामध्ये आम्हाला असलेला जो अद्भुत वारसा आहे त्या संबंधी बऱ्याच गोष्टींचा आपण अभ्यास केला. We saw all that Christ has done for us. प्रभू येशू ख्रिस्ताने मंडळीसाठी म्हणजे आमच्यासाठी जे जे काही केलेलं आहे ते आम्ही पाहिलं. Now, as is often the case with many of Paul's letters, संत पावलाच्या अनेक पत्रामध्ये ज्याप्रमाणे संत पाऊल सुरुवात करतो, he turns from the doctrine to practical living. आणि संत पावलाची जी नेहमीची पद्धती होती की पत्राच्या सुरुवातीला सिद्धांत याचं विवरण करायचं किंवा सिद्धांताचा तपशील द्यायचा आणि पत्राच्या शेवटच्या भागामध्ये त्या सिद्धांतावर आधारित कशा प्रकारे आम्ही त्याचं लागूकरण आमच्या जीवनामध्ये केलं पाहिजे हे तो सांगत असे. आमेन. We must know the truth of doctrine, not just in our heads, but in our hearts. आणि आम्हाला देवाच्या सिद्धांताचं ज्ञान फक्त आमच्या बुद्धीमध्ये असता कामा नये, तर ते आमच्या अंतःकरणामध्ये असलं पाहिजे. Once we have the truth of the word of God in our hearts, then we can live according to that word. ज्या वेळेला देवाच्या वचनाचं सत्य आमच्या अंतःकरणामध्ये रुजलं जातं त्याच वेळेला त्या सत्याप्रमाणे आचरण करण्यासाठी मग आम्ही तयार होतो. आमेन. You see in chapter 4, verse 21, if it is that you have heard him and been taught by him, that is the truth of Christ. इफिस 4:21 तुम्ही तर त्याचेच ऐकले असेल व येशूच्या ठायी जे सत्य आहे
त्याप्रमाणे तुम्हाला त्याच्यामध्ये शिक्षण मिळाले असेल. आमेन. So we are to hear the word of God and allow Christ to teach us. आम्ही देवाचं वचन काळजीपूर्वक ऐकलं पाहिजे आणि त्या वचनाचं शिक्षण देण्यासाठी आम्ही ख्रिस्ताला विनंती केली पाहिजे. The first thing he teaches us, which we see in verse 22 to 24, is that we must put off something and put on something. चौथ्या अध्यायाच्या 22 ते 24 वचनामध्ये संत पौल आम्हाला काही गोष्टींचा आम्ही त्याग करावा आणि काही नवीन गोष्टींचा आम्ही स्वीकार करावा या संबंधी सांगत आहे. So we are to put off the old behavior. आम्ही आमचा जुना स्वभाव टाकून दिला पाहिजे, म्हणजे त्याचा त्याग केला पाहिजे किंवा तो दूर केला पाहिजे. And as it says in verse 24, we are to put on the new man, which is created after God in righteousness and true holiness. आम्ही आमचा जुना स्वभाव त्याग केला पाहिजे आणि 24व्या वचनामध्ये सांगितल्याप्रमाणे सत्यापासून निर्माण होणारे नीतिमत्व व पवित्रता यांनी युक्त असा देवसदृश निर्माण केलेला नवा मनुष्य आम्ही धारण केला पाहिजे. आमेन. So if we call ourselves Christians, we have put off the old and we put on the new. आम्ही जर ख्रिस्ती विश्वासणारे आहोत तर आम्ही जुन्या गोष्टींचा त्याग केला पाहिजे, त्या सोडून दिल्या पाहिजेत आणि आम्ही नवीन गोष्टी स्वीकारल्या पाहिजेत किंवा नवीन गोष्टींचं आचरण केलं पाहिजे. आमेन. And he tells us how to put on the new man of Christ. आता ख्रिस्तामध्ये हा नवीन मनुष्य आम्ही कशा प्रकारे धारण करायचा आहे किंवा स्वीकार करायचा आहे. For example, in verse 25, he tells us to put away or to put off lying. 25व्या वचनामध्ये संत पौल सांगत आहे की काय सोडून द्यायचं आहे, तर आम्ही लबाडी सोडून द्यायची आहे. आमेन. We are Christians. We should not lie. We should tell the truth. जर आम्ही ख्रिस्ती विश्वासणारे आहोत तर आम्ही कधीही खोटं बोलता कामा नये. आम्ही नेहमी सत्य बोललं पाहिजे. आमेन. In verse 26, he tells us not to be angry. 26व्या वचनामध्ये संत पौल म्हणतो तुम्ही रागावू नका. And in verse 28, he tells us not to steal anymore. आणि 28व्या वचनामध्ये संत पौल म्हणतो कोणीही कधीही चोरी करता कामा नये. And if we continue in the old behavior of our old life, we will do, as it says in verse 30, we will grieve the Holy Spirit. आम्ही नवा मनुष्य धारण न करता जर जुन्या स्वभावाप्रमाणेच जर वागत राहू तर 30व्या वचनात सांगितल्याप्रमाणे मग आम्ही देवाच्या पवित्र आत्म्याला खिन्न करतो. आमेन. So put off the old, put on the new, so that we do not grieve the Holy Spirit. संत पौल सांगत आहे की जुन्या स्वभाव काढून टाका, नवा स्वभाव धारण करा, म्हणजे तुम्ही पवित्र आत्म्याला खिन्न करणार नाही. He encourages us even more in the beginning of chapter 5 to live a godly life. आणि 5व्या वचनाच्या सुरुवातीला संत पौल एक देवभीरू जीवन जगण्याचा आग्रह आम्हाला करत आहे. And verse 5, chapter 5, it says, you know this,
that these kind of people, whoremongers, unclean persons, covetousness, worshipper of idols, they have no inheritance in the kingdom of Christ. आणि 5व्या अध्यायाच्या 5व्या वचनामध्ये संत पौल म्हणतो आहे की जारकर्मी, अशुद्ध कृती करणारा, लोभी हा मूर्तीपूजक आहे, असल्या कोणासही ख्रिस्ताच्या व देवाच्या राज्यात वारसा नाही, हे तुम्ही जाणूनच आहात. आमेन. So anyone doing those things in verse 5, you know that they are not in the kingdom of God. आणि 5व्या वचनामध्ये 5व्या अध्यायाच्या ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्या करणारा व्यक्ती हा देवाच्या राज्यामध्ये प्रवेश करू शकत नाही. आमेन. We have to get the heart right in Christ, and then we will live according to the word of Christ. आम्हाला आमचं अंतःकरण ख्रिस्तासाठी योग्य बनवलं पाहिजे, तरच आम्ही ख्रिस्तासाठी योग्य जीवन जगू शकू. आमेन. Jesus said in Matthew chapter 7 that you know a tree by its fruits. मत्तयाच्या 7व्या अध्यायामध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की एखादं झाड आम्ही कशा प्रकारे ओळखतो, त्या झाडाच्या फळावरून. आमेन. Yes. Matthew chapter 7, verse 16, 17, and 18. मत्तय 7, 16, 17 आणि 18व्या अध्यायामध्ये आम्ही ते वाचतो. We won't read it now, but look at it later. आम्ही सध्या ते वाचणार नाही, पण नंतर आम्ही त्याकडे पाहणार आहोत. And if our lives are right with Christ, we will produce the fruit of a godly life. आमचं जर जीवन ख्रिस्तामध्ये योग्य असेल तरच आम्ही ख्रिस्तासाठी देवभिरू फळ देऊ शकतो. आमेन. He makes a further comparison in verse 11. 11व्या वचनामध्ये 5व्या अध्यायाच्या संत पौल आणखीन काही गोष्टींची तुलना करत आहे. He is really saying that the old life is darkness. संत पौल म्हणत आहे की तुमचं जुनं जीवन, तारणापूर्वीचं जीवन हे अंधाराचं जीवन होतं. And he's telling us not to live or have any relationship with the unfruitful works of darkness. आणि संत पौल सांगत आहे की अंधाराच्या कोणत्याही गोष्टींचे भागीदार बनू नका, त्याच्याशी संबंध ठेवू नका. But instead, let the light of Christ shine in our lives. अंधाराच्या कर्मांचे भागीदार न होता तुमच्या जीवनामध्ये ख्रिस्ताचा प्रकाश प्रकाशित होऊ दे, असं संत पौल सांगत आहे. You see in verse 14, he tells us to awake, rise from the dead, and Christ will give you light. 14व्या वचनामध्ये तो म्हणतो, हे निद्रिस्ता जागा हो व मेलेल्यातून उठ, म्हणजे ख्रिस्ताचा प्रकाश तुझ्यावर पडेल. आमेन. As Christians, we are children of the light, not of darkness. ख्रिस्ती विश्वासणारे म्हणून आम्ही प्रकाशाची प्रजा आहोत, आम्ही अंधकाराची प्रजा नाही. And he tells us to live this godly life in all areas of living. आणि आमच्या जीवनाच्या
प्रत्येक क्षेत्रामध्ये आम्ही अशा प्रकारे देवाच्या स्वभावाप्रमाणे वर्तन करावं अशी संत पौलाची इच्छा आहे. We are to be Christians every day of the week, not just on Sunday. आणि फक्त रविवारीच नव्हे तर आठवड्याच्या प्रत्येक दिवशी आम्ही ख्रिस्ती असलं पाहिजे, म्हणजे आम्ही ख्रिस्तासारखं वर्तन केलं पाहिजे. आमेन. And we are to live a godly life in every area. आणि आमच्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आम्ही देवभीरूपणानं वर्तन केलं पाहिजे. The first area he refers to is the area of marriage. पहिली एक गोष्ट संत पौल या ठिकाणी सांगतो, लग्न संबंधाच्या बाबतीमध्ये. Chapter 5, verse 22, he talks to wives. 5व्या अध्यायाच्या 22व्या वचनामध्ये संत पौल स्त्रियांना उपदेश करत आहे. Submit yourselves to your husbands. स्त्रियांनो, आपापल्या पतीच्या अधीन असा. आमेन. And then in verse 25, he has a word for husbands. आणि 25व्या अध्यायामध्ये संत पौल पतींना, नवरे लोकांनाही मार्गदर्शन करत आहे. He tells us to love our wives even as Christ loved the church. आणि संत पौल म्हणतो की ख्रिस्ताने जशी मंडळीवर प्रीती केली व तिच्यासाठी समर्पण केले, तशी प्रत्येक पतीने आपल्या पत्नीवर प्रीती केली पाहिजे. आमेन. Husbands are not to get angry and beat their wives. आणि पतीने आपल्या पत्नीवर रागावू नये किंवा तिला मारहाण करू नये. We are to let our marriages speak of Christ and the church. ख्रिस्ती लग्न संबंधामधून मंडळी आणि ख्रिस्त यांचं दर्शन जगाला झालं पाहिजे. In our marriages, there must be unity and love. ख्रिस्ती लग्नामध्ये किंवा कुटुंबामध्ये ऐक्यता आणि प्रीती याचं वास्तव्य सदोदित असलं पाहिजे. Because our marriages, they speak of Christ and the church. कारण लग्न हे ख्रिस्त आणि मंडळी यांच्या नातेसंबंधाचं जणू काय प्रतीक असं आहे. Paul thinks back to Adam and Eve in Genesis chapter 2. उत्पत्तीच्या 2ऱ्या अध्यायाकडे संत पौल आम्हाला घेऊन जात आहे. He says, quoting from Genesis 2 in verse 31, for this reason, a man will leave his father and mother and will be joined to his wife. आणि उत्पत्तीच्या 2ऱ्या अध्यायाच्या शेवटी आम्ही वचन वाचतो की यामुळेच पती आपल्या आई वडिलांपासून दूर होऊन आपल्या पत्नीशी जडून राहील. आमेन. And he says in verse 32, this is a great mystery, but it's speaking of Christ and the church. 32व्या वचनामध्ये संत पौल म्हणतो, हे रहस्य मोठे आहे, पण मी ख्रिस्त व मंडळी यांच्या संबंधाने बोलतो आहे. When we leave the old behind us and join to Christ, it is a picture of spiritual marriage. ज्या वेळेला आम्ही आमचं जुनं जीवन, जुना स्वभाव आमच्यापासून दूर करतो, टाकून देतो आणि आम्ही ख्रिस्ताजवळ जातो, ख्रिस्ताचे होतो, त्यावेळेला जणू काय आम्ही ख्रिस्ताबरोबरच्या
आत्मिक लग्न संबंधाचे भागीदार बनतो. आमेन. Our marriages, they are like sermons preaching to the world. ख्रिस्ती कुटुंब किंवा ख्रिस्ती विवाह हे जणू काय जगासाठी उपदेश असे आहेत. जग ख्रिस्ती कुटुंबाकडे पाहून बऱ्याच गोष्टी शिकू शकतं. आमेन. Therefore, our marriages must be right in the sight of God. आणि म्हणून ख्रिस्ती विवाह आणि ख्रिस्ती कुटुंब देवाच्या समोर योग्य असं असलं पाहिजे. The second area of godly living starts in chapter 6. आता देवभिरूपणाने वागण्याचा आणखीन एक भाग 6व्या अध्यायामध्ये आम्ही पाहतो. Paul talks about the area of family life. कौटुंबिक जीवनासंबंधी संत पाऊल काही गोष्टी स्पष्ट करीत आहे. And he starts with children, saying that they should obey their parents in the Lord. आणि ख्रिस्ती कुटुंबामध्ये लेकरांना संत पाऊल मार्गदर्शन करत आहे की लेकरांनी आपल्या आई बापाचा मान राखला पाहिजे. आमेन. Notice that it says, obey your parents in the Lord. या ठिकाणी लिहिलेलं आहे की प्रभूमध्ये आपल्या आई वडिलांचा सन्मान करा. आमेन. So if your parents, who are not Christians maybe, insist that you go to the temple to worship an idol, you cannot do that because it is not in the Lord. आणि जर कुणा विश्वासणाऱ्या मुलांचे आई वडील जर विश्वासणारे नसतील, मूर्तीपूजक असतील आणि अशा मूर्तीपूजक आई वडिलांनी विश्वासणाऱ्या मुलांना मूर्तीपूजा करण्यासाठी जर भाग पडलं तर त्या मुलांनी मूर्तीपूजा करता कामा नये, कारण त्यांचे आई वडील ख्रिस्तामध्ये नाहीत, म्हणून त्यांची आज्ञा मानण्याचं त्यांच्यावर बंधन येत नाही. आमेन. So we obey our parents as long as it is according to the word of God. आणि म्हणून जोपर्यंत आई वडील विश्वासामध्ये आहेत, ख्रिस्तामध्ये आहेत, त्याच वेळेला लेकरांनी आई वडिलांचा मान राखला पाहिजे, त्यांचं आज्ञा पालन केलं पाहिजे. And then in verse 4, he has a word for fathers. आणि 4थ्या वचनामध्ये 6व्या अध्यायाच्या संत पाऊल बाप लोकांसाठी काही गोष्टी सांगत आहे. Don't get angry with your children. आणि बापांनो, तुम्ही आपल्या मुलांना रागवू नका, चिरडीस आणू नका. Do not discourage them. त्यांना निराश करू नका. But teach them, bring them up in the ways of Christ. तर प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणात त्यांना वाढवा. Teach them the way of God, and when they are older, they will not depart from that way. आणि ख्रिस्ताचं नियम, ख्रिस्ताच्या आज्ञा लेकरांना शिकवा, लहानपणीच शिकवा, म्हणजे ज्या वेळेला ते वयस्कर होतील, तरुण होतील, त्यावेळेला ते ख्रिस्तापासून दूर जाणार नाहीत. आमेन. Amen. We are to teach the truth to our children. आमच्या लेकरांना कुटुंबामध्ये आम्ही सत्य, वचनाचं सत्य, ख्रिस्ताचं सत्य याचं शिक्षण दिलं पाहिजे.
And the third area he talks about is in the place of work. आणि कामाच्या ठिकाणी कशा प्रकारे विश्वासणाऱ्यांनी वर्तन करावं या संबंधी तिसऱ्या गोष्टीमध्ये संत पाऊल मार्गदर्शन करत आहे. From chapter 6 verse 5, he tells servants to be obedient to those who are their masters. 6व्या अध्यायाच्या 5व्या वचनामध्ये संत पाऊल म्हणतो, दासांनो, आपण ख्रिस्ताचेच आज्ञापालन करीत आहोत अशा भावनेने तुम्ही आपल्या धन्यांचे आज्ञापालन करीत जा. They are to do the will of God from the heart. आणि अंतःकरणाने त्यांनी आपल्या धन्यांचे आज्ञापालन केले पाहिजे. So if you are working for someone, don't cheat on them. Don't steal from them. जर तुम्ही कुठल्या कार्यालयात काम करत आहात तर त्या ठिकाणी तुम्ही लमाडी करता कामा नये, त्यांना फसवता कामा नये. Show the person you are working for that you are a true follower of Christ. आणि तुमच्या स्वभावाच्या द्वारे तुम्ही ख्रिस्ताचे खरे अनुयायी आहात, शिष्य आहात, हे तुमच्या वरच्या अधिकाऱ्यांना कामाच्या ठिकाणच्या तुम्ही दाखवून दिलं पाहिजे. And if you have people working for you so that you are like a master, treat them well. आणि तुमच्या हाताखाली जर कोणी काम करत असतील तर तुम्ही त्यांना योग्य प्रकारे वागणूक दिली पाहिजे. आमेन. Be fair in all things. आणि सर्व गोष्टींमध्ये आम्ही अशा प्रकारे वागलं पाहिजे. And as Christ is to you, you should be to those who work for you. आणि ख्रिस्त ज्याप्रमाणे तुमच्यासाठी आहे तसे तुमच्या हाताखाली काम करणाऱ्यांसाठी तुम्ही बनलं पाहिजे. Now, Paul teaches all this wonderful truth. आणि संत पौल अशा प्रकारे या पत्रामध्ये अद्भुत असं सत्य आम्हाला शिकवत आहे. He teaches us about our inheritance in Christ. ख्रिस्तामध्ये आमचा जो वारसा आहे त्या संबंधी संत पौल आम्हाला शिक्षण देत आहे. He also teaches us how to live a godly life. आणि कशा प्रकारे आपण देवभीरू जीवन या जगामध्ये जगलं पाहिजे याचंही तो आम्हाला शिक्षण देत आहे. But the last thing he wants to say is that we have an enemy. पण इफिस्कराच्या पत्राच्या शेवटच्या भागामध्ये संत पौल आम्हाला मार्गदर्शन करत आहे आणि तो आम्हाला आठवण करून देत आहे की या जगामध्ये आम्हाला एक शत्रू आहे. We have an enemy who is very clever and he wants to destroy you and the church. आणि जो आमचा शत्रू आहे तो अत्यंत हुशार आहे आणि तो विश्वासणाऱ्यांना आणि मंडळीला त्रास देऊ इच्छितो, त्यांचा नाश करू इच्छितो. This enemy wants to lie to you and take you away from the truth of Christ. आणि हा शत्रू तुम्हाला ख्रिस्ताच्या सत्यापासून, विश्वासापासून दूर करू शकतो. आमेन. Therefore, he says, chapter 6, verse 10, finally, my brothers, be strong in the Lord and in the power of his might. आणि म्हणून 6व्या अध्यायाच्या 10व्या वचनामध्ये संत पौल लिहितो, शेवटी प्रभूमध्ये व त्याच्या
प्रभावी सामर्थ्याने बलवान होत जा. As I said, this enemy is clever. We cannot fight him in our own strength. आणि मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे हा शत्रू बलवान आहे आणि हा शत्रू धूर्त आहे. आमेन. This is why we must be strong, not in ourselves, but in the Lord. आणि ह्या शत्रूशी आम्ही आमच्या शक्तीनं सामना करू शकत नाही. म्हणून आम्ही ख्रिस्तामध्ये, प्रभूमध्ये बलवान झालं पाहिजे. आमेन. He's going to tell us, this is the Apostle Paul, he's going to tell us that there are 6 things of armor that we are to put on. आणि संत पौल आम्हाला या ठिकाणी सांगत आहे की या शत्रू बरोबर युद्ध करण्यासाठी आम्हाला 6 प्रकारची शस्त्र सामग्री देवाने देऊ केली आहे. आमेन. In verse 11, he tells us to put on the whole armor of God, all of it. आणि 11व्या वचनामध्ये आम्ही वाचतो की संपूर्ण शस्त्र सामुग्री देवाची धारण करा, परिधान करा. आमेन. We're not to just put on some of it, but every part of it. आणि थोडी शस्त्र सामग्री आम्ही धारण न करता देवाने देऊ केलेली सर्व शस्त्र सामग्री आम्ही धारण केली पाहिजे या शत्रू बरोबर लढण्यासाठी. He also tells us in verse 11 that we are to stand. 11व्या वचनामध्ये संत पौल म्हणतो की या शत्रू समोर जर आम्हाला टिकाव धरायचा असेल, उभं राहायचं असेल, त्याला प्रतिकार करायचा असेल, तर ही देवाची शस्त्र सामग्री आम्ही परिधान केली पाहिजे. आमेन. Verse 13, he tells us to take the whole armor of God, that you may be able to stand in the day of evil, and at the end you will still be standing. आणि 13व्या वचनामध्ये तो म्हणतो की वाईट दिवसात प्रतिकार करता यावा म्हणून देवाची सर्व शस्त्र सामुग्री धारण करा आणि प्रतिकार करताना आणि केल्यानंतर देखील तुम्ही उभं असलं पाहिजे. आमेन. And in verse 14, again, he tells us to stand. 14व्या वचनामध्ये देखील तो म्हणतो की तुम्ही उभं असलं पाहिजे. So he tells us to be strong, number 1. पहिली गोष्ट संत पौल आम्हाला मार्गदर्शन करत आहे. आमचा शत्रू जो सैतान त्याच्याबरोबर युद्ध जर आम्हाला करायचं असेल तर आम्ही प्रभूमध्ये सामर्थ्यवान किंवा बलवान असलं पाहिजे. पहिली गोष्ट. आमेन. Number 2, he tells us to put on all the armor of God. दुसरी गोष्ट, देवानं या शत्रू बरोबर लढण्यासाठी आम्हाला दिलेली सर्व शस्त्र सामग्री आम्ही धारण केली पाहिजे. आमेन. And number 3, he tells us to stand. आणि तिसरी गोष्ट संत पौल म्हणत आहे की या शत्रू बरोबर लढत असताना तुम्ही नेहमी सामर्थ्यानं उभं राहिलं पाहिजे, खडं राहिलं पाहिजे. We are not to fall over or give up. We are to stand. आम्ही कधीही या शत्रूला शरण जाता कामा नये, आम्ही खाली पडता कामा नये. आम्ही धैर्यानं शत्रू समोर ठामपणे उभं राहिलं पाहिजे. आमेन. And if the battle is hot, we are still to stand. आणि लढाई कितीही घनघोर झाली तरी देखील आम्ही शेवटपर्यंत बलवान, सामर्थ्यशाली होऊन उभं राहिलं पाहिजे. आमेन.
now he tells us the 6 parts of the armor of God. आणि देवाच्या शस्त्रसामुग्री संबंधीच्या 6 गोष्टी संत पाऊल या ठिकाणी आम्हाला सांगत आहे. The first one is a belt. पहिली गोष्ट आहे, युद्ध करताना आम्हाला कमरपट्ट्याची, बेल्टची गरज आहे. A belt holds everything together. आणि कमरेला बांधत असणारा जो पट्टा आहे, तो आमचे जे सर्व कपडे आहेत ते आमच्या अंगावर व्यवस्थित टिकून ठेवतो. आमेन. And he calls it the belt of truth. आणि संत पाऊल सांगतो की सत्याने आपली कंबर बांधा किंवा सत्याचा कमरेचा पट्टा धारण करा. आमेन. Truth holds things together. सत्यामध्ये सर्व गोष्टी एकत्र केल्या जातात किंवा एकत्र ठेवल्या जातात. आमेन. Without truth, things fall apart. Our Christian life will fall apart. सत्य नसेल तर ख्रिस्ती जीवन विस्कळीत होऊ शकतं. म्हणून सत्याने आम्ही आमची कंबर बांधली पाहिजे युद्ध करण्यासाठी. The second piece of the armor is the breastplate. दुसरी जी शस्त्रसामुग्री आहे ते उरस्त्राण आहे किंवा छातीवरचं चिलखत आहे. आमेन. It covers the body. आणि छाती आणि आमचा शरीराचा पुढचा भाग याचं हे चिलखत किंवा उरस्त्राण शत्रूच्या हल्ल्यापासून संरक्षण करतं. It protects all the important parts like the heart, the lungs, the liver, and so on. आणि आमच्या छाती आणि पोटाच्या आसपास असणारे सर्व जे अवयव आहेत, आमचं हृदय, आमचं फुफ्फुस यासारख्या अवयवांना ते संरक्षण देतं, चिलखत किंवा उरस्त्राण. आमेन. And he calls it the breastplate of righteousness. आणि हे उरस्त्राण किंवा चिलखत नीतिमत्वाचं धारण करा असं संत पाऊल सांगत आहे. Righteousness protects us from evil. नीतिमत्व आम्हाला दुष्टाईपासून संरक्षण देतं. If a man will do righteousness, God will keep him. जो व्यक्ती नीतिमान आहे, देव नेहमी त्याचा पाठीराखा होतो. आमेन. As it says in 1 Samuel chapter 2. पहिले शमूएल याच्या 2ऱ्या अध्यायामध्ये आम्ही वाचतो. It says that they that honor the Lord will honor them. 1 Samuel chapter 2. 2. I'm trying to find the verse. Right. Verse, this is a different Bible. Verse 30. Those who honor the Lord will honor them. 1 Samuel chapter 2, verse 30. आणि पहिले शमूएल 2रा अध्याय 30व्या वचनामध्ये देव आम्हाला सांगतो, देव म्हणतो, जे माझा आदर करतात त्यांचा मी आदर करीन आणि जे मला तुच्छ मानतात त्यांचा अवमान होईल. आमेन. If you are righteous before God, God will honor you. जर तुम्ही देवासमोर नीतिमान असाल तर देव नेहमी तुमचा आदर करतो, तुम्हाला मदत करतो. आमेन.
A Christian should have no unrighteousness in him. ख्रिस्ती विश्वासणाऱ्यामध्ये कोणत्याही प्रकारची अनिती असता कामा नये. आमेन. The third thing of the armor of God are the shoes. तिसरी जी शस्त्र सामुग्री आहे ती म्हणजे बूट किंवा सॅन्डल्स आहे. These we put on our feet. आणि बूट किंवा सॅन्डल आम्ही आमच्या पायामध्ये घालतो. And he says that our feet should have the shoes of the preparation of the gospel of peace. आणि 15व्या वचनामध्ये आम्ही वाचतो, शांतीच्या स्वार्थेने लाभलेली सिद्धता पायी चढवा. आमेन. So wherever our feet go, we should bring peace. ज्या ज्या ठिकाणी आमचे पाय जातील, म्हणजे ज्या ज्या ठिकाणी आम्ही जातो त्या त्या ठिकाणी आम्ही जणू काय शांती घेऊन गेलं पाहिजे. आमेन. We are not to bring conflict or hatred. We are to bring peace. जिथं जिथं आम्ही जातो त्या ठिकाणी आम्ही विद्वेष, राग, मत्सर किंवा संघर्ष घेऊन जाता कामा नये. आम्ही नेहमी शांती घेऊन गेलं पाहिजे. आमेन. Wherever a Christian goes, they should bring peace. ज्या ज्या ठिकाणी ख्रिस्ती विश्वासणारा जातो त्या त्या ठिकाणी शांती घेऊन त्यानं गेलं पाहिजे. आमेन. Number 4 of the armor is a shield. चौथी गोष्ट म्हणजे विश्वासाची ढाल. And he says in verse 16, above everything else, it's almost like this is the most important. 16व्या वचनामध्ये संत पौल म्हणतो की सर्वात महत्वाचं काय आहे तर तुम्ही विश्वासाची ढाल हाती घेऊन शत्रू समोर उभं राहिलं पाहिजे. आमेन. Calls it a shield of faith. आणि ही विश्वासाची ढाल आहे. We are to hold it. We're to hold it up. आणि ती ढाल एका हाताने, डाव्या हाताने आम्ही समोर धरली पाहिजे, जेणेकरून शत्रूचे जळते बाण आम्हाला थांबवता येतील, विझवता येतील. Don't let this shield of faith fall to the ground. आणि ही विश्वासाची ढाल आम्ही कधीही जमिनीवर पडू देता कामा नये. ती नेहमी आम्ही हातात आमच्या समोर धरली पाहिजे. आमेन. Hold it up so you're able to quench the fiery darts of the wicked one. आणि शत्रूच्या जळत्या बाणांचा सामना करण्यासाठी, शत्रूंचे जळते बाण थांबवण्यासाठी, विझवण्यासाठी आम्ही नेहमी विश्वासाची ढाल आमच्या समोर धरली पाहिजे. आमेन. The enemy will throw many darts of fire against you. तुमच्या समोर शत्रू अनेक प्रकारचे बाण तुमच्यावर टाकू शकतो. Most of these darts of fire are lies. आणि हे सगळे जे बाण आहेत ते शत्रूच्या खोट्या गोष्टी आहेत किंवा त्याच्या लबाड्या आहेत. शत्रू लबाडीचे बाण तुमच्यावर फेकू शकतो. So we need the shield of faith to quench these lies of the enemy. आणि शत्रूच्या या लबाडीच्या बाणांना थांबवण्यासाठी आम्हाला विश्वासाच्या ढालीची आवश्यकता आहे. आमेन. Verse 17, number 5 of the armor
is the helmet of salvation. पाचवी गोष्ट म्हणजे आमच्या डोक्यावर आम्ही तारणाचं शिरस्त्राण किंवा हेल्मेट घातलं पाहिजे. आमेन. It protects the head. आमच्या डोक्याचं संरक्षण करण्यासाठी आम्हाला शिरस्त्राणाची किंवा हेल्मेटची गरज असते. आमेन. It protects the way we think. आणि आमच्या डोक्याचं संरक्षण करतं हेल्मेट किंवा शिरस्त्राण म्हणजे आमच्या विचारांचं ते संरक्षण करतं. आमेन. So that we do not think negative things. यासाठी की आम्ही कधीही नकारात्मक गोष्टींचा विचार करता कामा नये. And then the last thing is the sword of the Spirit. आणि शेवटची गोष्ट म्हणजे आत्म्याची तरवार. And he tells us that the sword of the Spirit is the word of God. आणि संत पौल या ठिकाणी म्हणतो की आत्म्याची तरवार का आहे? हे देवाचं वचन आहे. आमेन. You remember when Jesus was tempted by the devil in the desert. आणि तुम्हाला माहिती आहे की प्रभू येशू 40 दिवस सैतानाकडून अरण्यामध्ये त्याची परीक्षा घेतली गेली. त्यावेळी Devil said to Jesus, if you are the Son of God. सैतान येशूला काय म्हणाला? जर तू देवाचा पुत्र असशील तर. And each time Jesus spoke, he said, it is written. आणि 3 वेळा सैतानानं येशूला अशा प्रकारे प्रलोभन दिलं, जर तू देवाचा पुत्र असास तर हे कर ते कर. पण प्रत्येक वेळी येशूनं सैतानाला उत्तर देताना असंही लिहिलं आहे वचनामध्ये, याद्वारे सैतानाचा त्यानं पराभव केला. आमेन. Jesus used the word of God like a sword. येशूनं देवाच्या वचनाचा तरवारीसारखा उपयोग करून सैतानाचा पराभव केला. This is why it is so important to read and to study and to know the Bible. आणि म्हणून देवाचं वचन, पवित्र शास्त्र रोज आम्ही वाचलं पाहिजे, त्याचा अभ्यास केला पाहिजे, त्याचं मनन चिंतन केलं पाहिजे. आमेन. And then at the end of chapter 6, he talks about prayer. आणि शेवटी संत पौल प्रार्थनेविषयी सांगत आहे. He says, pray for me, pray for the churches. संत पौल म्हणत आहे, माझ्यासाठी प्रार्थना करा आणि मंडळीसाठी देखील प्रार्थना करा आणि जागृत राहा. Pray for all Christians everywhere. सर्व ठिकाणी असलेल्या सर्व विश्वासणाऱ्यांसाठी प्रार्थना करा. And pray that the gospel would be made known in power. आणि प्रार्थना करा की सुवार्ता सामर्थ्यानं सर्व जगामध्ये गाजवली जाईल. And he finishes in verse 24 saying that grace should be with them, with all of you. Grace should be with all of you. आणि या इफिस्कराच्या पत्राची सांगता करताना 24व्या वचनामध्ये संत पौल म्हणत आहे की प्रभू येशू ख्रिस्तावर जे प्रीती करणारे आहेत त्या सर्वांबरोबर कृपा असो. आमेन. Paul started the letter with grace, and now he finishes the letter with grace. संत पौलानं इफिस्कराच्या पत्राची सुरुवात कृपेने केली आणि या पत्राची सांगता देखील तो कृपेच्या द्वारे करत आहे. आमेन. And it is the grace of God that will make us to stand
in these wonderful truths of the letter to the Ephesians. आणि इफिस्कराच्या पत्रामध्ये सांगितलेल्या या अद्भुत सत्यामध्ये केवळ देवाची कृपाच आम्हाला मार्गदर्शन करू शकते. आमेन. Thank you for listening, brother. Thank you for translating. आणि सर्व विद्यार्थ्यांचे आम्ही आभार मानतो प्रभूमध्ये. या अभ्यासक्रमामध्ये तुम्ही सहभागी झालात, या शास्त्राभ्यासामध्ये तुम्ही सहभागी झालात म्हणून. थँक्यू Next week- पास्टर. Thank you. Next week Yeah. we will look in the book of Philippians. आणि पुढच्या आठवड्याला आपण तुरुंगात असताना पावलानं लिहिलेलं दुसरं पत्र, फिलिपिकरास पत्र, याचा अभ्यास करणार आहोत. पुढच्या आठवड्यामध्ये आपण परत भेटणार आहोत. तोपर्यंत आपण विश्वासात राहा, प्रीतीमध्ये राहा, प्रार्थनेमध्ये राहा. थँक्यू पास्टर. गॉड ब्लेस यू. Thank you very See you. much. Let's just See you next week. let's just pray. प्रार्थना करून आजच्या शास्त्राभ्यासाच्या वर्गाची आपण सांगता करूया. Father, we thank you for the wonderful truth of your word. हे प्रभू, तुझ्या वचनाच्या अद्भुत सत्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. And we pray that your truth will build up every true Christian, every true person in Christ. आणि आमचा विश्वास आहे की तुझ्या वचनातील सत्याच्या द्वारे प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीची आत्मिक उभारणी होऊ शकते. आमेन. And I pray especially for Christians in India at this time, that you will make them strong and that you'll make them to stand. आणि विशेष करून भारतामधील सर्व ख्रिस्ती विश्वासणाऱ्या बंधू भगिनींसाठी मी प्रार्थना करतो. प्रभू, तू त्याला सत्यामध्ये खंबीरपणे विश्वासामध्ये उभं कर. In Jesus' name we pray. Amen. येशूच्या नावाने प्रार्थना केली. आमेन. आमेन. Amen. Thank you very much. The Lord bless you. God bless you. See you next week. Thank you very much. Bye-bye. Bye.